नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 8वी. जर तुम्ही यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघण्यास विसरू नका. तर आज आपण पाहणार आहोत इतिहास, 8वीचा इतिहास. तर आज आपण पाहणार आहोत इतिहासाची साधने. बघा, प्राचीन मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास आपण केलेला आहे. यावर्षी आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. इतिहासाच्या साधनांमध्ये भौतिक, लिखित, मौखिक साधनांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दृकश्राव्य अशा साधनांचाही समावेश होतो. बघा, आधुनिक भारताच्या इतिहास आपण अभ्यासताना आपण भौतिक म्हणजे जे आपल्या आजूबाजूला जे काही भेटलेले आहेत वस्तू, नाणी, त्याच प्रकारे लिखित म्हणजे कोणीतरी काहीतरी लिहून ठेवलेलं आहे त्यावर आधारित, आणि मौखिक म्हणजे बोलण्यातून जे काही आपल्याला इतिहासात कळतोय त्याचा आपण आणि काही दृकश्राव्य साधने पण आहेत त्याचाही या इतिहासाच्या साधनांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर आपण सुरुवातीला पाहणार आहोत भौतिक साधने. इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये विविध वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे आणि पदके इत्यादी साधनांचा समावेश करता येईल. इमारती व वास्तू. आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय, विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो. या काळात विविध इमारती, पूल, रस्ते, पाणपोया, कारंजे यांसारखे वास्तू बांधल्या गेल्या. या इमारतींमध्ये प्रशासकीय कचेऱ्या, अधिकाऱ्यांच्या तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने, संस्थानिकांचे राजवाडे, किल्ले, तुरुंग यांसारख्या इमारतींचा समावेश होतो. बघा, भौतिक साधनांमध्ये काय पाहिलं तर त्या काळामध्ये जे काही वास्तू मिळालेल्या आहेत, नाणी मिळालेली आहेत, विविध पुतळे मिळालेले आहेत, काही लोकांना पदक मिळालेले आहेत, ती पदकांचा सुद्धा इतिहासाच्या साधनांमध्ये समावेश होतो. त्याचप्रमाणे इमारती व वास्तू. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये कालखंड आपण बघत असताना त्यावेळेस ब्रिटिश सत्ताधीश, आपण आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासत आहोत म्हणून त्यावेळेस भारतामध्ये ब्रिटिश आले होते आणि भारतामध्ये संस्थानिकांचा राज्यकारभार सुरू होता. तर त्याचप्रमाणे त्या काळात ज्या काही इमारती बांधल्या गेल्या होत्या, त्याचप्रमाणे पूल त्यावेळेस ब्रिटिशांनी उभे केलेत. पाणपोया, रस्ते, कारंजे या वास्तू आहेत. बघा, त्या काळामध्ये त्या तयार केलेल्या होत्या. आणि त्याचप्रमाणे त्या ज्या इमारती आहेत त्या इमारतींच्या प्रशासकीय कचेऱ्या आणि अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची त्यांचे घरं, तर संस्थानिकांची आणि राजवाडे, किल्ले, तुरुंग यांचा सुद्धा समावेश होतो. त्याचप्रमाणे आपण या वास्तूंपैकी अनेक इमारती आज अगदी जसेच्या तशा आहेत पाहायला मिळतात. तर त्या अगदी सुव्यवस्थित आहेत. काही वास्तू या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केल्या आहेत, तर काही इमारतींमध्ये संग्रहालय हे उभारण्यात आलेले आहेत. तर उदाहरणार्थ अंदमान येथील सेल्युलर जेल. बघा, तिथे सावरकर तिथे राहिले होते, त्यांना जेलची शिक्षा झाली होती अंदमान सेल्युलर जेलमध्ये. आता ते त्यांच्या तिकडे आपल्याला वस्तू तिथे पाहायला मिळतात. या वास्तूंना भेटी दिल्यानंतर आपणास तत्कालीन इतिहास, स्थापत्यशास्त्र, वास्तूंच्या स्वरूपावरून यावेळीची आर्थिक संपन्नता याविषयीची माहिती मिळते. त्यावेळेस तर आपल्याला त्या वास्तूंना भेटी दिल्यानंतर आपणास तत्कालीन इतिहास, स्थापत्यशास्त्र आणि वास्तूंच्या स्वरूपावरून त्यावेळेची आर्थिक संपन्नता लक्षात येते. त्यावेळेस आर्थिक परिस्थिती आपल्या भारताची कशी होती याचा इतिहास आपल्याला त्या वस्तूंवरून पाहता येतो. त्यांच्या ज्या इमारती आहेत कशा प्रकारे बांधल्या गेलेल्या आहेत, त्यावेळेस त्यांना किती खर्च आला असेल त्या बांधकामासाठी, त्या एवढ्या व्यवस्थित कशा काय बांधू शकतो, कारण पैसे असेल तरच माणूस एकदम व्यवस्थित बांधतो. त्यावेळी आपली आर्थिक संपन्नता ह्या आपल्या त्या वास्तूंवरून आपल्याला लक्षात येते. जसे अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी मुंबईतील मणिभवनला किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यावर गांधी युगाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. बघा, जे काही क्रांतिकार आहेत तिथे राहून गेलेले आहेत ना, त्या ठिकाणी आता वास्तू त्या आपण तिथे पर्यटन स्थळसारखं झालेलं आहे, तिथे आपण जाऊन भेट देऊ शकतो. तर
आणि स्वातंत्र्यवीर सावरकर जिथे राहिले होते अंदमान सेल्युलर जेलमध्ये, त्या ठिकाणीही बऱ्यापैकी त्याचं काय म्हणतात ना, त्याला संग्रहालय हे निर्माण केलेलं आहे. आता मुंबईतील मणिभवन आहे आणि वर्धा येथील सेवाग्राम आश्रम जे आहे ते तिथे गांधीजी राहिले होते. मग तिकडे त्यांच्या वेगवेगळ्या वास्तू तिथे ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि काय म्हणतात तर आता वस्तू संग्रहालय आणि इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयामध्ये विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे यांसारख्या विविध गोष्टींचे जतन केलेले असते. पुण्यातील आगा खान पॅलेस येथील गांधी स्मारक, आता बघा हे कुठे आहे, पुण्यातील जे आगा खान पॅलेस आहे येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पाहावयास मिळतात. हे जे आगा खान पॅलेस आहे हे पुणे येथे आहे. तर तिथे आपल्याला कोणाची मिळतात वस्तू बघायला, तिथे महात्मा गांधींच्या वापरलेल्या वस्तू आणि कागदपत्रे आपल्याला तिथे पाहावयास मिळतात. आणि आता आपण पुढे बघूया पुतळे आणि स्मारके. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्यांच्या रूपात उभारली गेली. बघा, ज्यावेळेस स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर जे काही व्यक्ती क्रांतिकारक निर्माण झाले त्यांची पुतळे उभारण्यात आलेली आहेत. ही पुतळे आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी आहेत. विविध पुतळ्यांवरून आपणास त्या काळातील राज्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याविषयी माहिती मिळते. बघा, आपल्याला त्या पुतळ्यावरून सगळी माहिती मिळते की ते कोण होते आणि त्यांचं कार्य काय होतं आणि ते कशा प्रकारे समाजात प्रतिष्ठित होते. पुतळ्याच्या दर्शनी पाटीवर संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव, जन्म मृत्यूची नोंद, त्या व्यक्तीचे थोडक्यात वर्णन. बघा, त्याचे नाव त्या पाटीवर लिहिलेलं असेल, त्या जन्माची नोंद, त्याचा जन्म कधी झाला होता, त्यांचा मृत्यू कधी झाला, त्या व्यक्तीचे काय ते कार्य होते, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काय काय केलं आहे त्याविषयीची सगळी माहिती पाहावयास मिळते. आता त्यानंतर आपल्याला पुतळ्याच्या दर्शनी पाटीवर संबंधित व्यक्तीचं सगळं मिळाल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याप्रमाणे विविध घटनांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेली स्मारके सुद्धा संबंधित घटना, काळ, त्या घटनेशी संबंधित व्यक्ती इत्यादींची माहिती, उदाहरणार्थ विविध ठिकाणांची हुतात्मा सारखे. बघा, त्या काळामध्ये जी काही हुतात्मे झाले होते त्यांची स्मारके उभारण्यात आलेली होते. जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांची, लोकमान्य टिळक यांची वेगवेगळे पुतळे हुतात्मा स्मारके म्हणून तिथे त्यावेळेस निर्माण करण्यात आली. आता तुमच्या जर नदीच्या जे जर तुम्ही जिथे राहतात किंवा तुम्ही तिथे जाऊन भेटही देऊ शकतात त्या ठिकाणी. आता लिखित साधने, ज्याप्रमाणे भौतिक साधने सापडली आहेत त्याप्रमाणे लिखित साधनेही सापडलेली आहेत. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो. बघा, कोणाचा समावेश होतो तिथे, त्यावेळेस पत्रव्यवहार, नियतकालिके, परदेशी व्यक्तींच्या नोंदी, फॅक्टरी रेकॉर्ड्स, वृत्तपत्रे, आत्मचरित्रे, चरित्रे, पुस्तके अशी विविध लिखित साधने त्यावेळेस आपल्याला त्या काळची मिळालेली आहेत. आता वृत्तपत्रे व नियतकालिके. वृत्तपत्रांमधून आपणास समकालीन घटनांविषयीची माहिती मिळते. आजही आपणास हे कळतं की वृत्तपत्रांमधून म्हणजे आपल्या देशामध्ये काय चाललेलं आहे हे वृत्तपत्रांवर आजही कळतं. त्याचप्रमाणे त्यावेळी सुद्धा वृत्तपत्रे होते. यावरून आपल्याला त्या पेपरवरून असं कळून येते की त्या दिवशी काय घडलं होतं, कशा प्रकारे घटना घडली होती, हे त्या वृत्तपत्रावरून आजही आपल्याला लक्षात येतं. त्याचबरोबर एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण, मान्यवरांची मतमतांतरे, अग्रलेख प्रसिद्ध होत असतात. आपल्याला त्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडींचीही माहिती मिळते. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दिनबंधू, अमृतबाजार पत्रिका यांसारखी वृत्तपत्रे लोकजागृतीचे महत्त्वपूर्ण साधने होती. बघा, आपल्याकडे जसे की हे आहेत, काय म्हणतात तर लोकसत्ता, पुढारी, पुण्यनगरी असे वेगवेगळे पेपर आपल्याकडे आत्ता उपलब्ध आहेत. परंतु भारत स्वतंत्र होण्यापूर्वी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दिनबंधू, अमृतबाजार पत्रिका यांसारखी वृत्तपत्रे होती आणि ते काय करायची, लोकजागृतीचे महत्त्वाचे काम करत होती. या वृत्तपत्रांद्वारे आपल्याला ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणे लक्षात यायची, त्याचप्रमाणे भारतावरील परिणाम याविषयीचा अभ्यास करता येत असे. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे केवळ राजकीयच नव्हते तर सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला
हे त्यांच्या मासिकातून लोकहितवादी उर्फ गोपाळ हरिकृष्ण देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे, यातून विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले. हे बघा कोणी लिहिलेले आहे शतपत्रे, तर लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी. कुठल्या साप्ताहिक म्हणजे जे 7 दिवसाला प्रकाशित होते. मासिक म्हणजे जे काही महिन्यातून प्रकाशित होते त्यांना मासिक असे म्हटले जातं. आता साप्ताहिक म्हणजे आठवड्यातून फक्त एकदाच हा प्रभाकर हे वृत्तपत्र प्रसिद्ध होत असे. त्याच्यामध्ये लोकहितवादी यांनी शतपत्रे लिहिली होती. त्या शतपत्रांमध्ये विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर त्यांनी भाष्य केलेले होते. तर चला अजून जाणून घेऊया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची वृत्तपत्रे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920च्या जानेवारी महिन्यात मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. आता बघा, आता आपण आधी पाहिलं मासिक, त्यानंतर साप्ताहिक. आता ह्यांनी जे सुरू केलं होतं ते होतं पाक्षिक. पाक्षिक म्हणजे जे 15 दिवसाला एकदा त्याचं प्रसिद्ध होते त्याला काय म्हणतात, पाक्षिक म्हणतात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920मध्ये मूकनायक हे पाक्षिक सुरू केले होते. परंतु पुढील काळात त्यांना विद्याभ्यासाकरता इंग्लंडला जावे लागल्या कारणाने त्यांनी हे पत्र आपल्या सहकाऱ्यांकडे सोपवले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927मध्ये बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले. बघा, त्यांनी 1920मध्ये मूकनायक हे प्रसिद्ध केले, परंतु त्यांना शिक्षणाकरता इंग्लंडला जावे लागले आणि त्यामुळे त्यांनी ते पत्र त्यांच्या सहकाऱ्यांकडे सोपवले. त्यानंतर त्यांनी 1927मध्ये बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले. सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी बहिष्कृत भारत या पत्रातून त्यांनी लिखाण केले. याविषयी जनता व प्रबुद्ध भारत अशी आणखी 2 वृत्तपत्रे चालवली. पहिले मूकनायक, नंतर बहिष्कृत भारत, त्यानंतर जनता व प्रबुद्ध भारत ही 2 वृत्तपत्रे चालवली. आता हे बहिष्कृत भारतचं हे काय आहे, चिन्ह आहे बघा. त्या काळी हे प्रसिद्ध झालेलं हे वृत्तपत्र आहे का बहिष्कृत भारत? हो. तर हे बहिष्कृत भारत हे काय आहे, तर वृत्तपत्र. आता नकाशे व आराखडे. नकाशे हे देखील इतिहासाचे महत्त्वाचे साधन मानले जाते. नकाशावरून आपल्या शहराचे किंवा एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप अभ्यासता येते. ब्रिटिश काळात स्थापन झालेले सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने भारताच्या विविध प्रांतांचे शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत. बघा, त्या ब्रिटिशांनी काय केलं होतं, आपल्या भारताचा जे काही भाग आहे त्याचा त्यांनी पहिले काय केलं, सर्वेक्षण केलं आणि त्यानुसार त्यांनी नकाशा तयार केला होता भारताचा. नकाशाप्रमाणे वास्तुविशारदांनी तयार केलेल्या आराखडे हे देखील इमारत स्थापत्यशास्त्राच्या तसेच एखाद्या भागाच्या विकासाचे टप्पे अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. उदाहरणार्थ, मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत. हे बंदर पुढे विकसित करताना वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी केलेल्या आराखड्यावरून आपणास मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळू शकते. बघा, त्यावेळेस त्यांनी मुंबई काय होतं, ते बंदर होतं. पहिलेपासून मुंबई हे काय आहे, तर बंदर आहे. तर त्यांनी त्याचासुद्धा वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी केलेल्या आराखडा आपण मुंबईच्या विकासाची माहिती मिळू शकते. कारण आधी मुंबईमध्ये भरपूर प्रमाणात पाणी होतं, परंतु लोकसंख्या वाढत गेल्यामुळे त्यांनी ते पाणी म्हणजे भरपूर प्रमाणात आता पाणी कारण मुंबईला समुद्र किनारा लागलेला आहे, त्या कारणामुळे त्या भरपूर प्रमाणात मुंबई बुडालेली होती. मात्र आता लोकसंख्या वाढीमुळे तिकडचं पाणी त्यांनी हळूहळू स्वतःहून लोकांनी ते त्याच्यामध्ये माती, दगड, वाळू हे टाकून भर घालून तिकडचं पाणी त्यांनी हे करून टाकले. नाहीतर आधी मुंबईमध्ये भरपूर प्रमाणात काय होतं, तर पाणी होतं. तर आता मौखिक आपण बघितलं, भौतिक बघितलं, लिखित बघितलं. आता मौखिक बघूया. तर मौखिक साधने आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये खालील दिलेल्या साधनांचा समावेश होतो. बघा, मौखिक म्हणजे जे काही आपण बोललेलं आहे, तोंडातून जे आहे ते लिहिलेलं नाही आहे काही प्रमाणात, त्याला मौखिक असं म्हटलं जातं. जसे की लोकगीते आहे, जे आधीच्या काळामध्ये जे गीते होती, पोवाडे होते, लोककथा होत्या, प्रसंग वर्णन होतं, मुलाखती होती, मेळे, जलसे, कथा, पथके, ओव्या, स्फूर्तिगीते, ह्या सगळ्यांना काय म्हटलं जातं, तर मौखिक साधने असे म्हटले जाते. आता स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक स्फूर्तिगीतांची रचना केली गेली. त्यापैकी
अनेक गीते आज लिखित स्वरूपात त्यावेळेस ते बोलली जात होती, फक्त स्फूर्तिगीत गायली जात होती, परंतु ते नष्ट होऊ नये, नाहीसे होऊ नये, काही लोकांनी ते काही लिखित स्वरूपात ते उपलब्ध आहेत. परंतु अनेक अप्रकाशित स्फूर्तिगीते स्वातंत्र्य सैनिकांना मुखोद्गत आहेत परंतु आजही काय आहे तर जी काही स्फूर्तिगीते आहेत ते कोणाला म्हणजे आजही पाठांतर आहे स्वातंत्र्य सैनिकांना. या स्फूर्तिगीतांमधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा याविषयी माहिती मिळते. त्या गीतातून आपल्याला सगळं काही माहिती मिळते. आंदोलनामागील प्रेरणा, त्यांचे स्वातंत्र्य कसे मिळाले आपल्याला, ह्याबद्दल आपल्याला त्या स्फूर्तिगीतांमधून माहिती मिळते. आता पोवाडे, आपण पोवाडे तर ऐकलेलेच असेल. शिवाजी महाराजांचे पोवाडे हे प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे पोवाड्यामधून ऐतिहासिक घटनेची तसेच व्यक्तीच्या कार्याविषयीची माहिती मिळते. ब्रिटिश आमदानीत 1857च्या स्वातंत्र्य लढा, विविध क्रांतिकारकांनी केलेले पराक्रम यांचा आधारित पोवाडे रचले गेले होते आणि लोकांमध्ये प्रेरणा, चैतन्य निर्माण करण्यासाठी या पोवाड्यांचा उपयोग करण्यात येत असे. आणि स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे सत्यशोधक समाजाने पोवाड्यांच्या माध्यमातून केलेली शोषित वर्गातील जागृती, संयुक्त महाराष्ट्र लढा यांसारख्या घटनांवर आधारित पोवाड्यांची रचना आहेत. जसे की ज्योतिबा फुलेंची सुद्धा पोवाडे प्रसिद्ध आहेत. आता दृकश्राव्य आणि दृकश्राव्य साधने. आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, चित्रपट इत्यादी कलांचा विकास झाला. अर्थातच त्यातून निर्माण झालेली छायाचित्रे, ध्वनिमुद्रित रेकॉर्ड, चित्रपट यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करता येतो. छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपाची साधने आहेत. आता जी काही छायाचित्रे आहेत ती काय आहे तर दृक, म्हणजे आपल्याला ते पाहता येऊ शकतात. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली. या छायाचित्रांमधून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले यांची दृश्य स्वरूपात माहिती मिळते. मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या यांची चित्रे उपलब्ध आहेत, परंतु सदर चित्रे किती विश्वसनीय आहेत याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. कारण त्यावेळी ज्या काही घटना घडलेल्या होत्या त्यांची चित्रे आजही उपलब्ध आहेत, मात्र त्या खरंच तसं घडलं होतं का हे तपासण्यासाठी आपल्याला जे काही चित्रे आहेत तिथं विश्वसनीय आहेत का ते तपासून पाहावं लागतं. त्या तुलनेत छायाचित्र ही अधिक विश्वसनीय मानली जातात. जी छायाचित्र आहेत त्या मानाने काय आहे तर विश्वसनीय, म्हणजे आपण जर तपासले तर ते खरंच असंच घडलेलं आहे हे आपल्याला कळतं. त्याच्यातून व्यक्तीच्या छायाचित्रावरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता याविषयीची माहिती मिळते. प्रसंगाच्या छायाचित्रांमधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो. जर तो छायाचित्र आहे, जो प्रसंग घडलेला आहे तर आपण त्याला पाहिल्या आपल्या लक्षात येतं की त्यावेळेस काय घडलं असेल नेमकं. तर वास्तू किंवा वस्तूंच्या छायाचित्रामधून त्याचे स्वरूप लक्षात येते की कशा प्रकारची ही वास्तू आहे, कशा प्रकारची ही वस्तू आहे. त्याच्या छायाचित्रापासून आपल्याला त्याचे स्वरूप लक्षात येते. त्याचप्रमाणे आता आपण बघूया ध्वनिमुद्रित म्हणजेच रेकॉर्ड्स, म्हणजे आपल्याला जे काय ऐकायला येतं त्यांना काय म्हणायचं ध्वनिमुद्रित. छायाचित्र म्हणजे हे आपल्याला पाहता येतं. छायाचित्रण कलेप्रमाणे ध्वनिमुद्रण तंत्राचा शोधही महत्त्वाचा आहे. ध्वनिमुद्रित किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत, म्हणजे ते आपल्याला फक्त ऐकता येऊ शकतात. आधुनिक काळातील नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जनगण मन हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांनी यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधने म्हणून करता येतो. आता आपण तर आपल्या या आधुनिक असं चाललेलं आहे तर त्यामध्ये आपण दोन्ही बघू शकतो. दृकश्राव्य सगळं आपण व्हिडिओज बघू शकतात, त्यामध्ये आपल्याला आवाजही येतो, पाहायलाही मिळतं. मात्र पूर्वी तसं नव्हतं. आता चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार आहे. कारण चित्रपट म्हणजे काय, त्यातून आपल्याला पाहताही येतं, ऐकायलाही मिळतं आणि वेगवेगळ्या घटना आपल्याला तशा दिसतात. तर 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे. तर दादासाहेब फाळकेंनी 1913 भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. कारण त्यांनी पहिल्यांदा एक चित्रपट निर्माण केला होता आणि भारतीय स्वतंत्र लढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन यांसारखी ऐतिहासिक प्रसंगाच्या चित्रफिती उपलब्ध आहेत. बघा, त्या ध्वनी म्हणजे फक्त आपल्याला ते ऐकू येऊ शकतं की कशा प्रकारे त्यांनी दांडी यात्रा काढली होती, मिठाचा सत्याग्रह कशा प्रकारे केला जाता.
चले जाओ आंदोलन कशा प्रकारे छेडण्यात आलं होतं, यांची चित्रफितीमुळे आपले घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी आपल्याला काय मिळते तर पाहायला मिळते. प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेने आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विपुल प्रमाणात विविध प्रकारची साधने उपलब्ध आहे. कारण त्याच्या आधी एवढी काही लिखित स्वरूपात, मौखिक स्वरूपात, भौतिक स्वरूपात काही जास्त नाही मिळालं. मात्र आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना विपुल प्रमाणात त्याची साधने उपलब्ध आहेत. या कालखंडातील भौतिक साधने बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत आहेत, म्हणजे त्याला काहीही अशी हानी झालेली नाही. अभिलेखागारात जतन करून ठेवलेली अनेक लिखित साधनेही उपलब्ध आहेत. कारण काही लोकांनी जे काही लिहिलेले होते त्यांनी त्याचं एकदम व्यवस्थित त्यांना ठेवलेलं आहे. जसं तर तसं लिखित साधनांचा वापर करताना मात्र ते विचार करून त्या विचारांनी प्रेरित आहेत. एखाद्या घटनेकडे पाहण्याचा साधनकर्त्याचा दृष्टिकोन काय आहे हे तपासून घ्यावे लागते. कारण त्याच्या मनात काय चालू आहे हे आपल्याला फक्त वाचून समजणार नाही, तर त्याची आपल्याला दृष्टिकोन तपासून पाहणे गरजेचं आहे. अशा साधनांचे जतन करणे आवश्यक आहे. कारण अशी जर साधने आपल्याला अस्तित्वात असेल तरच आपल्याला इतिहास अभ्यासता येईल, नाहीतर आपल्याला तेवढ्या मोठ्या प्रमाणात इतिहास अभ्यासता येणार नाही. ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा हा समृद्ध वारसा आपल्याला भावी पिढ्यांकडे काय येईल तर सोपवता येईल. तर अशा प्रकारे आपण भारताचा हा इतिहास अभ्यासला. त्यांची जी साहित्य आहेत, इतिहासाची साधने हे आपण या पाठामध्ये पाहिली आहेत, भौतिक, मौखिक आणि लिखित. तर जर तुम्हाला जो मी हा पाठ शिकवला, जो काय धडा शिकवला इतिहासाची साधने, जर तुम्हाला खरंच समजलं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला आणून देणार आहे. तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.